बनवणार आहोत सुरमईची फ्राय। सुरमईची फ्राय बनवण्यासाठी मी पीसेस घेतलेत। त्याच्यामध्ये मी लिंब पिळते, कारण की लिंब मी लावून ठेवणार आहे। त्याला लिंब लावून 5 ते 7 मिनिटं अशीच ठेवून देणार आहे। अशा प्रकारे सर्व फिशला लिंब सुरमईला पण लिंब लावून 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण त्याला कोकमाचा रस लावून घेणार आहोत। त्याच्यानंतर मीठ चवीप्रमाणे, आलं लसूणची पेस्ट 1 चमच, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडी हळद 1 चमच, मिक्स मसाला, हा मिक्स मसाला म्हणजे सागरी मसाला आहे। अशा पद्धतीने मसाला लावून घ्यायचे सर्व फिशला। आणि ही मच्छी जास्त वेळ ठेवायची नाही आहे, कारण की मीठ लावलेलं असल्यामुळे त्याला पाणी सुटण्याची शक्यता आहे। लगेचच फ्राय करायची अशा पद्धतीने। मी गॅसवर निर्लेप ठेवलेला आहे। आपले सर्व मसाले लावून झालेले आहेत व्यवस्थित। आता आपण फ्राय करून घेणार आहोत। तांदळाचं पीठ घेतले, ते फ्रायला लावून तळून घेते। आपला तेल छान गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये फ्राय करून घेते। अशा प्रकारे आपण सर्व फ्राय याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एका साईडने व्यवस्थित तळून घेणार आहोत। एका साईडने छान शिजलेली आहे का पाहूया। छान ब्राऊन झाली आहे। तर पूर्ण फ्राय ही पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण छान शिजवून घेऊया। सुरमईची फ्राय बनवून झालेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि ही सर्व फ्राय मी डिशमध्ये काढून घेते। व्यवस्थित गार्निश करते। अशा पद्धतीने सर्व फ्राय अशा प्रकारे मी सुरमईला गार्निश करते कोथिंबीरीने, लिंबाळी मिरचीने। आपली सुरमईची फ्राय तयार आहे।